नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर आज आपण पाहणार आहोत जीएमसी भरती छत्रपती संभाजीनगर शिफ्ट 2 मध्ये मराठी विषयाचे कसे क्वेश्चन्स आले होते ते आज आपण पाहणार आहोत. चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. क्वेश्चन नंबर 1. वाचन विचारानुसार पुढील जोड्यांमधील योग्य जोडी सांगा. एक वचन अनेक वचन. ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन 1 समयी समया, ऑप्शन 2 नारी नाऱ्या, ऑप्शन 3 भांडे भांडा, ऑप्शन 4 मासा मास. जर तुम्हाला आन्सर येत असेल तर मला कमेंट करून सांगू शकता. ओके, तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 समयी समया. ओके, क्वेश्चन नंबर 2 कडे जाऊ. खालीलपैकी स्त्रीलिंगी नाम ओळखा. ऑप्शन 1 बोकड, ऑप्शन 2 रेडा, ऑप्शन 3 मोर. हे प्रिंट मिस्टेक झाली आहे फ्रेंड्स, तर सॉरी त्यासाठी. ऑप्शन 3 आहे मोर, ऑप्शन 4 आहे लांडोर. तर आपलं योग्य उत्तर काय असणार आहे कमेंट करून सांगा. जर तुम्हाला येत असेल तर कमेंट करा, नाही येत असेल तर मी सांगणारच आहे. आपलं ऑप्शन क्वेश्चन 2 चं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. ओके, हे 1 2 हे प्रिंट मिस्टेक झाली आहे. मी कसं आहे ना, मी तिकडून कॉपी करते आणि इकडे पेस्ट करते, त्याच्यामुळे थोडीशा चुका होतात, त्यासाठी खरंच मनापासून सॉरी. क्वेश्चन नंबर 3 आहे. खालीलपैकी कोणता शब्द संज्ञा आहे असं विचारलेलं आहे. तर ऑप्शन 1 मोठा, ऑप्शन 2 पाणी, ऑप्शन 3 चालतो, ऑप्शन 4 त्याने. तर आपलं योग्य उत्तर काय असेल? ऑप्शन क्रमांक 2. ओके, क्वेश्चन नंबर 4. ती शाळेत जाते या वाक्यात काळ ओळखा. ऑप्शन 1 भविष्यकाळ, ऑप्शन 2 वर्तमान काळ, ऑप्शन 3 भूतकाळ, ऑप्शन 4 अपूर्ण काळ. आपलं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 वर्तमान काळ. ओके, क्वेश्चन नंबर 5. सागरापेक्षा नदी लहान आहे या वाक्यातील विभक्ती कोणती? ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन 1 प्रथमा, ऑप्शन 2 तृतीया, ऑप्शन 3 षष्टी, ऑप्शन 4 सप्तमी. आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 षष्टी. सॉरी, इरेज करावं लागेल, खालचं बी क्लिक झालंय. तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. ओके, क्वेश्चन नंबर 6. आई स्वयंपाक करत आहे या वाक्यात कृती दर्शवणारा शब्द कोणता? तर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1 आई, ऑप्शन 2 करत, ऑप्शन 3 आहे, ऑप्शन 4 स्वयंपाक. तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. क्वेश्चन नंबर 7. बाळ रडत आहे या वाक्याचा प्रयोग कोणता? ऑप्शन 1 कर्तरी प्रयोग, ऑप्शन 2 कर्मणी प्रयोग, ऑप्शन 3 भावे प्रयोग, ऑप्शन 4 संयुक्त प्रयोग. तर आपलं योग्य उत्तर आहे कर्तरी प्रयोग, ऑप्शन क्रमांक 1. क्वेश्चन नंबर 8. असे शब्द जे एकच अर्थ सांगतात पण रूप वेगळं असतं त्यांना काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 समानार्थी, ऑप्शन 2 विलोम, ऑप्शन 3 विशेषण, ऑप्शन 4 क्रियापद. आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 समानार्थी. क्वेश्चन नंबर 9. त्याने झाडाला पाणी घातले यात कोणती विभक्ती आहे? ऑप्शन 1 तृतीया, ऑप्शन 2 चतुर्थी, ऑप्शन 3 षष्टी, ऑप्शन 4 सप्तमी. आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 चतुर्थी. क्वेश्चन नंबर 10. सांगा हा शब्द कसला प्रकार आहे? ऑप्शन 1 आदेशार्थी क्रियापद, ऑप्शन 2 नाम, ऑप्शन 3 विशेषण, ऑप्शन 4 क्रियाविशेषण. तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 आदेशार्थी क्रियापद. क्वेश्चन क्रमांक 11. प्रत्येकाने शाळेत यावे यात क्रियापदाचा कोणता प्रकार आहे? ऑप्शन 1 विधिलिंग, ऑप्शन 2 संभाव्य, ऑप्शन 3 आज्ञार्थ, ऑप्शन 4 भावे प्रयोग. आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 विधिलिंग. क्वेश्चन नंबर 12. समानार्थी शब्द ओळखा. अग्नी, ऑप्शन 1 जल, ऑप्शन 2 अग्निशामक, ऑप्शन 3 अनल, ऑप्शन 4 सूर्य. तर
आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अनल. क्वेश्चन नंबर 13. खरं सांग या वाक्याचा प्रयोग ओळखा. ऑप्शन 1 आदेशार्थी, ऑप्शन 2 भावे प्रयोग, ऑप्शन 3 कर्तरी प्रयोग, ऑप्शन 4 कर्मणी प्रयोग. तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 आदेशार्थी. क्वेश्चन नंबर 14. शिवाजी महाराजांनी किल्ला जिंकला या वाक्यात क्रियापद कोणते? ऑप्शन 1 शिवाजी महाराजांनी, ऑप्शन 2 किल्ला, ऑप्शन 3 जिंकला, ऑप्शन 4 नाही. तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 जिंकला. क्वेश्चन नंबर 15. सुख दुःख हा शब्द कोणत्या प्रकारचा शब्द आहे? ऑप्शन 1 जुळे शब्द, ऑप्शन 2 समास, ऑप्शन 3 विशेषण, ऑप्शन 4 अपत्यवाचक शब्द. तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 समास. तर हा सुख दुःख हा द्वंद्व समास आहे बरं का. तर आज आपण फक्त 15 क्वेश्चन भेटलेले आहेत, त्याच्यामुळे आज हा PDF मी फक्त 15 क्वेश्चनचा बनवलेला आहे. तर पुढचे क्वेश्चन्स हे मला भेटलेले नाहीत, कारण सर्व क्वेश्चन हे ध्यानात ठेवणं हे शक्य नाही ना. त्याच्यासाठी फक्त या व्हिडिओमध्ये आपण 15 क्वेश्चन पाहिलेले आहेत. जर तुम्हाला शिफ्ट 3 मध्ये कसे क्वेश्चन्स आले होते हे पाहायचं असेल किंवा माहिती करून घ्यायचं असेल तर मला कमेंट करून सांगा. त्याचा सुद्धा व्हिडिओ मी लगेच अपलोड करेल. आणि प्लीज चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.